सायलेन्सर खोलायला लागला तर लपडाच आहे. सेन्सर वगैरे जे असेल तर किरकोळ असेल तर मिटून जाईल. खोला खोली असलं जाम काढायचं म्हणलं तर लपडा राहतो. सगळं डीपीएफ कोड येतो. डीपीएफचं एक छोटस एवढं आयटम असतो त्याचा कोड येतोय. सायलेन्सरचा ऑक्सिजन सेन्सर, टेम्परेचर सेन्सर आणि दुसरा कुठला आहे मिस्त्री? तेच आहे सायलेन्सरच आहे. कसलं जाम लागले कशाला असं कसं वया लागले. मला वाटलं वजन जास्त असेल मग 50 किलो झाले. मला वाटलं 80 किलो आहे. मग गँग काय वळागलीच नाही मला जाता जाता आयला म्हणलं हात कोण करते. तर गुड मॉर्निंग भावांनो, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल. प्रथम तर स्वागत आहे तुमचं एका नव्या व्हिडिओ मध्ये. तर भावांनो सकाळी येऊन झोपलोय आपण बघा 7 वाजता झोपलेलो घरी. आता वाजलेत जवळजवळ 1. लवकर उठायचं प्लॅनिंग होतं 11 पर्यंत. उठलो 1 वाजता. आता गॅरेजला जाऊन काम करायचं. आता किती वेळ लागतोय काय माहिती. तर चला निघालोय आपण बेंगलोरच्या दिशेनं. व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. तर चला आता भेटू व्हिडिओ मध्ये. जाऊन आपल्याला गाडीचं काम करायचं महत्वाचं आणि काम करून निघायचंय. कारण त्या कामाला आता किती वेळ जातोय काय माहिती. कारण 1 वाजले येतात. मिनिमम 4 वाजेपर्यंत तरी झालं ना तरी सकाळी खाली करायला पोहोचतोय. तर चला काम करून घेऊ आणि मग बघू पहिलं काय काम आहे ते बघू. स्कॅनर लावून आणि मग नंतर ठरवू. सायलेन्सर खोलायला लागला तर लपडाच आहे. सेन्सर वगैरे जे असेल तर किरकोळ असेल तर मिटून जाईल. खोला खोली असलं जाम काढायचं म्हणलं तर लपडा राहतो. चला बघू. गॅरेजला आलोय. रिजनरेशनला लावल्या पहिल्यांदा. पहिलं म्हणलं रिजनरेशन करून घ्यावं. रिजनरेशन करून डीपीएफचा कोड येतो. डीपीएफचं एक छोटस एवढं आयटम असतो त्याचा कोड येतोय. ते जर किरकोळ मध्ये असलं तर होऊन जाईल, नाहीतर मग वेळ जाणार. तर खोला खोली करून टाकायला लागेल. तर चला बघू आता. गाड्या आहेत त्या दणकून बघा गॅरेजला आहे का कसं आहे नका. चला रिजनरेशन आता मला वाटतं 15 ते 20 मिनिटं जातील. 5 लिटर जळायचं आता. तोपर्यंत बघू. नंतर गेला कोड तर बघू. तो सायलेन्सर खोलायचा चाललाय. आता वाजले 3. मला 6 वाजवणार आहे ते कराडातच. काय गोळच आहे सगळं. आज नाईट हाणायला लागते बघा. परत झोपलं पाहिजे होतं अजून. सकाळी गाडी लावून येऊन झोपून घरी जायचं झोपाय पाहिजे. काय वेळच नाही भेटला. चला आता खोलून बघू काय साबीत करून घेऊ. काय सायलेन्सरचा ऑक्सिजन सेन्सर, टेम्परेचर सेन्सर आणि दुसरा कुठला आहे मिस्त्री? तेच आहे सायलेन्सरच आहे. का हे सगळं क्लीन केलं बघा. डिपोर्टी मारून टकाटक. आता बसवून ट्राय करायचं. झालं तर क्लिअर ठीक आहे, नाही तर मग सायलेन्सर खोलायचं. पर्याय नाही. मग वरच्यावर लाली पावडर चालल्या. झालं तर ठीक आहे. बघू. जय श्री महाकाल. भाऊन फायनली आपलं गाडीचं काम झालं बघा. हे बघा लाईटा गेल्या सगळ्या. आता कुठलीच चेक लाईट नाही काय नाही लोंबळ. झालं ओके मध्ये कार्यक्रम. जास्त काय काम नव्हतं, किरकोळच होतं. फक्त कार्बन आहे जमा त्यात. आता उद्या आलो ना परत ते सगळं सायलेन्सर वगैरे काढून सगळं क्लीन करून घेतो. म्हणजे परत टेन्शन नाही. 1-2 वर्ष बघायलाच नको. काम झालं खट्ट मध्ये. विषय असा आहे शोरूमला जर गेलो असतो ना हे काम घेऊन तर त्यांनी सेन्सरच बदलायला लावलं असतं मला. तिथं 7-8 हजार खर्च झाला. तिथं फक्त मिस्त्रीने 350 रुपयात सगळं टकाटक साफ करून दिलं. त्यासाठी का नाही शोरूम पेक्षा बाहेर काम केलेलं म्हणजे चांगलं राहतं. पैशाच्या दृष्टीनं पण काम पण टकाटक होतं आपल्या समोर. शोरूमचा भरोसा नाही. सरळ बदलतात ती. सरळ नवीन टाकायला परवडलं पाहिजे. सेन्सर 6,000 रुपये 5,500-6 हजारला. इथं 350 काम झालं राव. तेवढं पैसे घालवलं असतं मुंबईत बिनकामाचं मी काल. म्हणून मी काल तिथं काय काम केलं नाही. कराडला आलो. कामाला थोडासा वेळ गेला कारण त्यांच्या पुढे गाड्या होत्या कामावरती. निघलोय आता. वाजलेत बघा 6:30. आता कराडात आहे आणि जाम लागले फुल. कान 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 कान. आता रोड हाणला पाहिजे तवा कुठं पोचन सकाळी. आता थांबलं नाही पाहिजे कारण सकाळी गाडी आपल्याला खाली करायची. नीलमालाच्या टोलच्या अलीकडेच खाली होतं ही मटेरियल. काय आपला 80 किलो आहे भोंगा फाईट निघायचा आहे.
मटेरियल काय लय नाही. किती 25 बॉक्स आहे ती, बारकी बारकी 2-2 किलोची, 1.5-2 किलोची बॉक्स आहे ती मोबाईल सारखी, पण लय महाग असतं ती मटेरियल. तर चला निघूया आपण आता. बेंगलोरच्या दिशेने झालाय प्रवास आपला चालू. ज्योतिबाच्या नावानं चांग बल, जय श्री महाकाल, हर हर महादेव. चला 6:30 लागलो, 7 वाजले, अर्धा तास गेलाय बघा. आत्ताशी NPPS पर्यंत आलोया. आगा कसलं जाम लागले, कशाने असं कसं वया लागले, कशामुळे काय माहिती. यायला डंपर मला घुसायचा लय राव, वैताग आलाय कराडात. पहिल्यांदाच लागले बरं आपल्याला ट्रॅफिक, कधी लागत नाही, आज पहिल्यांदाच लागले आणि वैताग आलाय मला ट्रॅफिकचा आज पहिल्यांदा. काम करायला वेळ लागला. त्यात कराडात गेलो होतो जरा, इंटरनेट गाडीत बसवायचं काय सिस्टम आहे का बघायचं होतं. कुणाला काय माहिती असेल भावानो गाडीत कसं इंटरनेट बसवायचं, किंवा राउटर, जिओ फायबर, एअरटेल फायबर, जे की इकडून तिकडून म्हणजे कुठेही घेऊन गेलं तरी चाललं पाहिजे, असं काहीतरी मला पाहिजे होतं. त्यासाठी गेलो होतो बघायला, पण ते नाही वाटतं कुठंच, असा विषय आहे. त्यामुळं म्हणलं आता बघूया, जे होईल तसं होईल. कारण नेटवर्कचं जाम लफडं होतात, नेटवर्क नाही पकडलं ना 5G तर व्हिडिओ जात नाहीत लवकर. त्यामुळं काय ना काय जुगाड लावायला लागते, म्हणून गेलेलो, पण ते शक्य झालं नाही. आता मुंबईत गेल्यावर बघू. कराडात टाइम होता म्हणून गेलो, कारण गाडीचं ते खोललं होतं, म्हणलं ते दुसरी कामं तरी करून घेऊ चटाचटा. तर काय झालं नाही, मुंबईत होईल बघूया. ते ट्रॅव्हल्सवाले वगैरे बसवतात ना, ते काय करतात ते जर कोणाला माहिती असेल तर नक्की कमेंट करून सांगा. इंटरनेटसाठी काय करू शकतो आपण गाडीमध्ये इंटरनेट बसवायला. करून घेऊया. पाणी पाहिजे उद्या, थांबलो म्हणजे. अर्धा बाटला होता, असं भरायची गरज नव्हती, पण घेतलं भरून. असं म्हटलं ताजं असलेलं बरं असते. भावना कोल्हापुरातच 9 वाजल्यात. आता जेवायचं टायमिंग झालंय, भूक लागली राव. घरनं काय आज जेवण आणलेलं नाही, नियोजन काय लागलं नाही, दुपारनं आल्यामुळं सगळा घोळ झालाय. चला आता जेवण कुठेतरी करूया, कारण भूक लागली. मस्त असं जेवण करू आणि मग कल्टी मारू कोल्हापुरात. आपण पोचले बॉर्डर लाईन, जाम लागले बघा. कसं कुठली लाईन चालू आहे यातली, लेप. अरे याचं काय झालं टँकरचं, यार काढ ना. चला टँकरचं काय ओव्हरलोड आलाय बहुतेक, घे मागे घे. चला आता काट्यावर टाकू गाडी. आपलं काय 80 किलो माल आहे, गरजही नाही आपल्याला. तरकारीवाल्याची ओव्हरलोड आली वाटतं पुढं, मगजमारी चालू आहे. चला फटाफट पाच करून घेऊ, पुढे चहा प्यायला थांबू. भूक तर लागले, जेवणच करू डायरेक्ट. चला. मला वाटलं वजन जास्त असेल, मग 50 किलोचं आले, मला वाटलं 80 किलो आहे. ओ साहेब जरा पुढं. 80 किलो आले, 50 किलो आले. जास्त काय वजन नाही. चला आता टेन्शन नाही. मला वाटलं 80 आहे, पण 50 झालं. भावना बॉर्डरच्या पुढे लागलं का नाही, रोड बाकी लय खतऱ्या बनवलाय असं दिसते बघा. हे जर संपूर्ण रोड झाला का नाही, लय भारी रनिंग काटणार आहे. कराड ते कोल्हापूर मग काय 11 तासातच गाडी बोकाट. सॉरी, कराड ते बेंगलोर 11 तासातच गाडी जाणार बोकाट. आता जरा वेळ लागतो, 14 तास लागतील आपल्याला. परत आपले 11 तासातच जाणार. बेरकेट लय खतरनाक रोड होणार आहे, 3 लाईनचा. आणि सिमेंट आहे बरं का, पण कुठं सिमेंट आहे, कुठं डांबरी आहे. जास्त करून सिमेंटच आहे. टायरांचं वाटोळ तेवढं होणार लवकर. तर चला आपण पोचलो आता. हात तर गेला. जेवण केलं तर उद्या उपवास आहे. जेवण तर करायला पाहिजे राव, नाहीतर झोप येईल. जेवण केलं की झोप येईल. आपण पोचलोय भावना. हात तर गेला. जेवण करायचं, अजून जेवण केलेलं नाही. 9:30 वाजल्यात. उद्या उपवास आहे, त्यामुळे जेवण केलं पाहिजे. पण जेवण केलं की झोप ही येणार आहे फिक्स. त्यामुळे काय प्लॅनिंग चेंज पण होऊ शकतं जेवायचं. थोडंसं काहीतरी लाईटली खाऊन निघू. बेळगाव मध्ये पोचलोय भावांनो. आता अजून भरपूर असं रनिंग आहे राव. रनिंग कटलं पाहिजे. बरोबर 11 वाजले. 7:30 पावणे 8 वाजता निघलोय कराडातनं. बरकीट लावलंय. गाडी पण मस्त चालते, थोडी जाम चालते अजून पण मस्त चालते बऱ्यापैकी. चला काय विषय नाही, मारू रनिंग झान.
आता आपण हिरे बागेवाडीचा टोल क्रॉस केला. त्या टोलचा एक झोल आहे, टोल कटतो 175 रुपये, सॉरी 165 रुपयाचा, आणि मेसेज येतोय बघा 195चा. असा झोल आहे. एलसीयू आणि एलजीबी. मी मागच्या वेळी पण बोललेलो, म्हटलं क्लिअर होईल त्यांचा, अजून काय झालेलं नाही. भरपूर दिवस झाले हेच लफडा चालू आहे. 1-2-3 वर्ष झालं हे चालू झालं. ह्याच्या आधी पहिलं कमीच काटायचा, ज्यावेळी कॅश होता ना त्यावेळी कमीच काटायचा. आता यांनी फास्टॅग आल्यापासून नाही लफडे चालू केलेत नवीन. असू दे असं किती दिवस पुरणार आहे पैसा हरामचा. हुबळी बायपास कसा आहे दानका. बायपासलाच बरोबर झोप यायला लागली. आधीच पण होती बायपास आहे, इथंच कुठं झोप यायला लागली मला, कारण आपलं टायमिंग झाले 12:30 वाजले झोपायचं. आज झोपायचं नाही, फुल नाईट हाणायचे. तोंड धू काय करू, कारण जेवलेलो नाही, उद्या उपवास असतो, झोप येईल म्हणून. तरी पण झोप यायला लागली राव. पोटात काय नसलं की झोप येते, काय उलट आहे आपलं. तर चला पोचूया झपात झप, कारण झोपणार नाही आपण, नॉनस्टॉप हाणणार आहे. हुबळी बायपास जरा डेंजर बोड्याचा रोड आहे, पास करू कान कान कान. भावना आपण हुबळीला पोचलोय, आणि हे आमचे मित्र अशोक लेलँडचे सर्वे सर्वा योगेश साहेब आणि त्यांचा मित्र परिवार निघाले ते ह्याला तिरुपतीला. मग गँग काय वळागलीच नाही मला. जाता जाता आईला म्हणलं हात कोण करते. हात केल्यावर थांबलो, मस्त असं चहा पाणी केला. आता ती निघाले तिरुपतीला, सकाळी पोहोचायचं गेटवर त्यासनी. तर चला त्यांना जायला शुभेच्छा, आणि आपण पण निघूया आता, कारण आपल्याला बी उशीर झालाय. चला रेग्युलर पंपावर थांबलोय भारतच्या. डिझेल टाकी फुल करायचं चालू आहे हुबळीच्या पुढं. किती बसतं काय माहिती, आपण टाकलेलं कुठं माहिती आहे का, मुंबईत टाकून निघलो होतो. त्याच्यावर आता इथं किती बसते बघूया आपण, चेक करू. 3345 बसले 36 लिटर भावून. गाडी झाली 650 किलोमीटर. भावना बांकापूरच्या टोल नाक्यावर आपल्याला 2:30 वाजलेत, त्यामुळे आता पुढचं रनिंग आपल्याला झाप 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 उरकायचं. नॉन स्टॉप गेल्याशिवाय जमणार नाही. तर चला चहा वगैरे मारला आता मस्त पैकी बांकापुरीला, आणि आता निघलोय. लावलोय बघा रिबेट. नाद गर्दी काय भावना. अचानक भयानक पाऊस कुठनं आलाय राव, काय झालंय जायला. थंडीचा मोसम आहे का पावसाळा आहे काय कळेना. जोरात काय आलेला नाही, बारीक ठेंबडा आले, पण आले बघा. आपण पोचले आता याला हावेरीच्या दावणगिरीच्या मध्ये. इथं कधी बी पाऊस येतो काय सांगता येत नाही बरं, कारण वारं उलटले उलट सुलट असते, त्यामुळे पाऊस पडतोय हावेरीच्या त्या ह्याच्यामध्ये दावणगिरीच्या. आता पडतोय पाऊस राव, बारीक ठेंबडं पडतंय, बाकी काय नाही. आपल्याला काय टेन्शन नाही म्हणा, तरी पण ते गाडी घालवून जाईल परत. तर गुड मॉर्निंग भावांनो. आपण आता पोहोचलोय बघा तुमकुरला. फुल नाईट मारले राव, काल रात्रीची पण फुल नाईट, आजची पण फुल नाईट. आणि सकाळी 7 वाजता येऊन झोपलोय आपण. सकाळी 7ला झोपलेलो, घरी येऊन 11 वाजता उठलो. 4 तास झोपलोय फक्त. तर बघा ते 12 ते रात्री निघलं 9ला, आणि आता वाजले 6 वाजले, तर आपण तुमकुरला पोहोचलोय. माझी 36 तासामधलं 4 तास झोपले. 32 तास कंटिन्यू ड्राईव्ह चालू आहे आपलं. झोप तर आलेली तोंड धोत काय धोत आलोय कसा तरी, कारण म्हणलं खाली वेळ झाला ना गाडीचं काम करायला, त्यामुळं करून घ्या. गाडीचा प्रॉब्लेमचा सॉल्व्ह करणं महत्वाचं होतं, कारण पिकअपच घेत नव्हती गाडी, आणि अजून पण घेत नाही बरं का पिकअप. तर सायलेन्सर साफ केल्याशिवाय घेणारच नाही पिकअप, कारण एवढा कार्बन आहे ना गाडीच्या ह्याच्यात. कारण ते सेन्सर काढले होते, तुम्हाला दाखवलंच व्हिडिओमध्ये, बघितलंच तुम्ही किती काळं झालंय. सगळा कार्बन जमा झालाय, त्यामुळं ना ते सायलेन्सर साफ करणं गरजेचं आहे आपल्याला. त्यामुळे ते काय केलंच पाहिजे, ते लवकरात लवकर करू जाऊ, उद्या गेल्याच करू. तर चला आता पहिला आपण हे प्रिपेअर करतो की गाडी खाली करून भरायची रिटर्न आपल्याला. हातात माल तर काय नाही, पण निघून जाईल काय ना काय, बघूया कसं होतं. तर चला पोचूया आणि गाडी खाली करूया.
भाऊ सकाळ सकाळचं वातावरण कसलं नाद खुळा असतंय बघा, कसं दिसतंय बघा ना, जसं की ढग सगळं खालीच उतरले. बघा ना ढग कुठं आहे, हा डोंगर नाही ढग आहे सगळं. असं वाटतं डोंगरासारखंच आहे पण ढग आहे, पूर्ण सगळं ढग उतरले खाली. नाही खतरनाक वाटतंय बरं का, भारी वाटतं असं बघायला. हे कुणाचं पण नशिबात नसतं, हे आपल्याच नशिबात असतं. मस्त आहे ना. रस्त्यानं धोका आहे सगळं, समोर बघा धोका पडले सगळं, दव आहे दव दव, पूर्ण पॅक आहे रस्ता, जवळ गेल्याशिवाय दिसत नाही तर. भारी वाटतंय बघ असं वातावरण, एक नंबर नाद्याबाद विषय. मित्रांनो, सुंदर अशा दिवसाची होते आपल्या सुरुवात. ह्या सूर्यनारायणाचं दर्शन कसं आहे, हा दिवसाची झाली सुरुवात आपल्या, आणि आपण पोचलो टुमकुरला. दाबसपेठला थांबलोय, लवकर आलोय, 8च वाजले इथे यायला. चहा घेतो मस्त असा आणि मग निघतो. आळस गेला, थोडासा आळस आलेला, आळस घालवतो मग निघतो. आता काय थोडं राहिलंय, 10-12 किलोमीटर आहे, जाऊन तिथं खाली करायची, मग 12चं प्लॅनिंग लावायचं. चहा घेतो पहिला. तर भावानं फायनली आपण पोहोचलोय कंपनीत. ही बघू शकता कंपनी मी वेरहाऊस आहे यांचं, DB शंकरवाल्यांचं. इथं 5 नंबर डॉकला फेस 1 ला आपली खाली होईल गाडी. चला नंबर लावून ठेवू म्हणजे टेन्शन नाही. ते 10 वाजता उघडणार, आता वाजलेत 9. तोपर्यंत आराम करू, एडिटिंग करून घेऊ, निवांत राहू, काय टेन्शन नाही. इथं 5 नंबर डॉकला गाडी, 6 नंबर, 5 नंबर पुढे आहे. चला खाली करायच्या मार्गाला लागू, पेपर देऊया त्याला. तर मित्रांनो गाडी खाली झालेली आहे आपली, आणि आता मालाचा जुगाड लावायचा भरायचा. आपल्यालाच खाली करायला लावली. इथं काही शूटिंग व्हिडिओ अलाउड नाही, त्यामुळे केलं नाही. झोपलेलं येऊन त्यानं उठवलं, डॉकच्या बरोबर समोर लावलेली मुद्दाम. मला आला की तो आपल्यालाच उठवणार पहिलं, त्यानं उठवलं आणि मग खाली केली. तर चला हा ब्लॉग सध्या आपण इथंच थांबवतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सारथी, जय श्री महाकाल, हर हर महादेव.